नमस्कार मंडळी. तर 2 ते 3 महिने सहज टिकणारी तसेच या पावडरचा भन्नाट उपयोग कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी कोथिंबीरची पेंडी घेतलेली आहे. असे माझ्याकडे 2 कोथिंबीरच्या पेंड्या आहेत. तर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. माती किंवा धूळ असल्यास ती पूर्णपणे साफ करायची. पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर 5 ते 10 मिनिट तसंच ठेवायचं, जेणेकरून पाणी निथळेल. आता ही धुतलेली कोथिंबीर एका कपड्यावर किंवा पेपरवर पसरवून ठेवायचं. सावलीत किंवा खोलीतच वाळवायचं. सूर्यप्रकाशात वाळवल्यास त्याचे पोषण मूल्य कमी होऊ शकते. 3 ते 4 दिवसात अशा पद्धतीने कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होते. आता ही पूर्ण वाळलेली कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची. अगदी बारीक याची पावडर बनवून घ्यायची. तर मंडळी, ही ताजी कोथिंबीर वाळवून तयार केलेली असते. त्यामुळे कोथिंबीरचे औषधी गुणधर्म टिकून राहतात. कोथिंबीरमध्ये फायबर असते, जे पचन संस्थेला चालना देते. गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करण्यास मदत करते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. यकृताच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मधुमेह असलेल्या व्यक्तींना अगदी लाभदायक आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. तसेच कोथिंबीर पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला तजेलदार ठेवतात. केस गळती कमी करण्यास मदत करतात. तर मंडळी, या कोथिंबीर पावडरचा वापर कसा करायचा ते आता आपण पाहूया. रोज सकाळी 1 चमचा कोथिंबीरची पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. भाज्या, पराठा, भाजीपाला यामध्ये कोथिंबीर पावडर मिसळल्यास स्वाद वाढतो आणि आरोग्यही सुधारते. दह्यात किंवा सूपमध्ये कोथिंबीर पावडर टाकल्यास चव सुधारते आणि पचनासही मदत होते. कोथिंबीर पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवायची. चेहऱ्याला लावून 15 ते 20 मिनिट ठेवल्यास त्वचा स्वच्छ आणि उजळ होते. खोबरेल तेलात कोथिंबीर पावडर मिसळून केसांना मसाज करायचा. यामुळे केस गळती कमी होते. आता ही पावडर एका काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात साठवून ठेवायचे. कोरड्या आणि थंड जागी ठेवा, म्हणजे ती चांगली टिकेल. कोथिंबीर पावडरला 2 ते 3 महिने सहज टिकवता येते. रोजच्या स्वयंपाकात, ज्यूसमध्ये किंवा फेसपॅकमध्ये वापरू शकता. कोथिंबीर पावडर नियमित सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. मात्र प्रमाणात याचा वापर करावा. कोथिंबीरचे नियमित सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी अति प्रमाणात सेवन केल्यास काहींना ॲलर्जी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मस्त खा आणि स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.